नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, शेतकऱ्यांनी एकत्रित सामूहिक पद्धतीने एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी उभा केलेली कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी। या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण उत्पादित केलेल्या मालावर उचित प्रकारे प्रक्रिया करून त्याचं जर वितरण केलं तर आपल्याला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो। मग आता ही कंपनी उभारायची असेल तर यासाठी नोंदणी कशी करायची, कागदपत्र काय लागणार, कायदेशीर बाबी काय आहेत, हे प्रश्न आपल्यापुढे उभे असतील। याचीच माहिती देण्यासाठी आज आम्ही कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात जो नाविन्यपूर्ण विषय निवडला आहे तो आहे, आजचा आपला विषय आहे शेतकरी उत्पादक कंपनी, संधी आणि आव्हाने। आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे शेतकरी उत्पादक कंपनी, संधी आणि आव्हाने। हाच आपला विषय आहे। या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज तज्ञ म्हणून आज आपण आमंत्रित केला आहे प्राध्यापक जी.एम. चिंदे सरांना। चिंदे सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार। चिंदे सर हे गर्भगिरी शेतकरी उत्पादक कंपनी राहुरी या ठिकाणी व्यवस्थापक आणि संस्थापक आहेत। सरांना या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे। या ठिकाणी सांगायला विशेष आनंद होतो मला की महाराष्ट्रातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी त्यांनी त्यांच्या मेहनतीतून कष्टातून उभी केली आहे आणि त्यांनी अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या उभारण्यासाठी मदत देखील केलेली आहे। याचबरोबर आजच्या कार्यक्रमात तज्ञ म्हणून आपण आणखीन एक मान्यवर आहेत त्यांना आमंत्रित केलं आहे, ते आहेत श्री रोहन उरसळ सर। नमस्कार रोहनजी, कार्यक्रमात आपलं स्वागत। रोहनजी हे चेअरमन आणि व्यवस्थापक आहेत पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनी पुणे या ठिकाणी। अतिशय कमी वयामध्ये त्यांनी हे नाविन्यपूर्ण यश या क्षेत्रामध्ये मिळवलेलं आहे। त्यांचं अभिनंदन आणि ते कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया। सुरुवातीला चिंदे सर, आपण काय सांगाल, शेतकरी उत्पादक कंपनी उभारण्याची गरज का आहे? शेतकरी हा कष्ट करून शेतमाल पिकवतो, अतिशय चांगल्या प्रकारचा दर्जेदार शेतमाल तो तयार करतो, परंतु विक्री व्यवस्था जी आहे ती शेतकऱ्यांच्या हातामध्ये नसल्या कारणानं त्याच्या शेतमालाला आपण पाहतो आहोत की योग्य अशा प्रकारचा भाव मिळत नाही आणि पर्यायाने त्याची जी आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती हलाखीचीच आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणून समविचारी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक सामायिक सुविधा केंद्र निर्माण करावं आणि त्या ठिकाणी आपला शेतमाल एकत्र करून त्याच्यावरती प्राथमिक प्रक्रिया करून तो शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यासाठीची एक स्वतःची व्यवस्था निर्माण करावी। म्हणजेच थोडक्यात शेतकरी हा केवळ उत्पादक न राहता तोच त्या ठिकाणी व्यावसायिक व्हावा, हा दृष्टिकोन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेमागचा होता। आणि या माध्यमातून मध्यस्थांच्या साखळ्या कमी झाल्या कारणानं शेतकऱ्याला जो आहे तो त्याच्या शेतमालाला योग्य अशा प्रकारचा भाव मिळावा, हा या शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेपाठीमागचा मुख्य उद्देश आहे। बरोबर, म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कंपनीची स्थापना करून आपण हा आपला उद्देश जो आहे तो साध्य करू शकतो। आता रोहनजी, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की या शेतकरी उत्पादक कंपनीचा शेअर होल्डर किंवा भागधारक कोणाला होता येतं, काय सांगाल? नमस्कार। शेतकरी उत्पादक कंपनी ज्या जिल्ह्यात ज्या तालुक्यात स्थापन होतीये त्या जिल्ह्यातले, तालुक्यातले, त्या विभागातले शेतकरी, सर्वच शेतकरी ज्यांचा सातबारा आहे, जे तिथं शेतमाल पिकवत आहेत, हे सर्वच जण त्याचे भागधारक होऊ शकतात। बरं, म्हणजे साधारण यासाठी सातबारा जो आहे त्याच्यावरती ती नाव नोंदणी असणं आवश्यक आहे। पण या ठिकाणी मी प्रश्न विचारेल तुम्हाला की शेतकऱ्याचं नाव असलं तरी चालेल किंवा वडिलोपार्जित कोणाचं नाव असलं त्याच्यावर तरी चालू शकतं? येस, नक्कीच। कारण की तुमचं फॅमिलीतलं ज्यांचं नाव आहे, वडील असतील, आई असतील, आजोबा असतील, तर ते नाव नक्कीच गृहीत धरलं जातं। फक्त तो सातबारा तुमचं तिथं शेती, चालू शेती पाहिजे आणि नक्की तेच सर्वजण हे भागधारक होऊ शकतात। बरोबर, म्हणजे महत्त्वाची बाब शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या
याचा भागधारक आपल्याला व्हायचं असेल या कंपनीचं, तर सातबाऱ्यावर आपली नावाची नोंद किंवा आपल्या वडिलोपार्जित कोणाच्या तरी नावाची नोंद असणं फार महत्त्वाचं आहे आणि शेती आपल्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. चिंदे सर, आता नेमकं या शेतकरी उत्पादक कंपनीचं जे कामकाज आहे ते कशा प्रकारे सुरू असतं? शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी स्थापन केलेली असते. गाव पातळीवरती ह्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामायिक सुविधा केंद्र त्या ठिकाणी स्थापन केलं जातं. या सामायिक सुविधा केंद्रामध्ये एक गोडाऊन असतं. त्या गोडाऊनमध्ये शेतमाल एकत्र करण्यासाठी सुविधा त्या ठिकाणी निर्माण केलेली असते. प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी त्या ठिकाणी मशिनरी असतात, क्लिनिंग ग्रेडिंगसाठी, पॅकिंगसाठी मशिनरी असतात. आणि हा शेतमाल जो आहे तो ज्या वेळेला उत्पादित होतो तर त्यावेळेला बाजारभाव जे असतात ते ढासळलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग अशा वेळेला तो शेतमाल शेतकऱ्यांनी थेट बाजारात जर विकला तर त्याला योग्य भाव मिळत नाही. अशा वेळेला हा शेतमाल जो आहे तो शेतकरी उत्पादक कंपनीच्या सामायिक सुविधा केंद्रामध्ये गोळा केला जातो. त्या ठिकाणी त्याच्यावरती प्राथमिक प्रक्रिया केली जाते की जेणेकरून त्या मालाची गुणवत्ता वाढेल. आणि असा गुणवत्ता वाढलेला जो माल आहे तो त्या ठिकाणी बाजारामध्ये स्वतः जर त्या शेतकरी उत्पादक कंपनीनं जर विकला तर त्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी भाव मिळतो. आणि या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनीचा मुख्य उद्देश हा नफा कमवणं नाहीये. म्हणजे इतर एखादी जी कंपनी असते तर ती आपण स्थापन करताना नफा कमवण्यासाठी स्थापन केली जाते. परंतु शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे ही सगळे शेतकरी एकत्र येतात आणि त्या सर्वांच्या मालकीची ती कंपनी असते. आपल्या शेतमालाला फक्त योग्य भाव त्या ठिकाणी मिळावा हाच त्या पाठीमागचा उद्देश असतो. मग या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या सुविधा परिसरातील सभासद शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिल्या जातात. आणि ह्या प्रक्रियेनंतर प्राथमिक प्रक्रियेमधून हा शेतमाल जो आहे तर तो एकतर संस्थात्मक खरेदीदारांपर्यंत पोहोचवला जातो. म्हणजे उदाहरणार्थ गहू असतील, ज्वारी असतील, कांदा असेल, तर हा मध्यस्थांच्या मार्फत न विकता एकतर संस्थात्मक खरेदीदारांपर्यंत तो पोहोचवला जातो. म्हणजेच मध्यस्थांच्या साखळ्या त्या ठिकाणी कमी होतात आणि त्यामुळं योग्य अशा प्रकारचा भाव त्याला मिळतो. किंवा काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अशी पण व्यवस्था निर्माण केलेली आहे की थेट स्वतः ग्राहकांपर्यंत त्याची विक्री करण्याची देखील व्यवस्था निर्माण केलेली आहे. म्हणजेच त्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र आल्यानंतर एकतर संस्थात्मक खरेदीदार त्या ठिकाणी शोधून त्यांच्यापर्यंत व्यवहार करून हा शेतमाल विकतात किंवा थेट ग्राहकांपर्यंत आपली व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करतात. तर अशा प्रकारे शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जे काम आहे ते परिसरातील शेतकरी एकत्र येऊन करतात. बऱ्याचदा सुरुवातीला शेतकरी उत्पादक कंपनीची सुरुवात असते त्या ठिकाणी कामगारांना द्यायला त्या ठिकाणी त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता नसते, पगार द्यायला क्षमता नसते, कर्मचारी नेमण्याची बाकी इतर कर्मचारी नेमण्याची क्षमता नसते. अशा वेळेला तेच सभासद शेतकरी एकत्र येऊन कामाची वाटणी करून आपली शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे तिचं कामकाज करतात. आणि जसजशी ती सक्षम होत चालते तसं मग पगारदार कर्मचारी आणि मार्केटिंगची व्यवस्था निर्माण करण्याची व्यवस्था शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत केली जाते. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. प्रीतीलताजी गायकवाड आपल्याला फोन करतायत पुण्याहून. हॅलो. हॅलो, नमस्ते सर. हां मॅडम, नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे की आमच्या महिला शेतकरी आहेत आणि त्यांची कंपनी आहे. या महिलांना मार्केट लिंक करण्यासाठी त्यांनी काय काय केलं पाहिजे? कारण त्या खूप सारे प्रयत्न करतात, परंतु ज्या वेळेला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या संख्या असते ते सगळ्या गोष्टी होतात, परंतु फायनल डील होत नाही. त्यामुळे महिला निराश होतात. तर अशा पद्धतीने त्यांनी पुढे गेलं पाहिजे, तो माझा प्रश्न आहे. बरोबर. अतिशय समर्पक प्रश्न आपण कार्यक्रमात विचारला. धन्यवाद मॅडम. सर, काय सांगाल? चिंदे सर, आपण काय सांगाल? उत्पादित झालेला माल मार्केटमध्ये कसा उतरवला जाऊ शकतो याविषयी आपण सांगावं. अतिशय चांगल्या प्रकारचा प्रश्न विचारला आहे मॅडमनी. आणि मॅडम, आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अनेक महिला कंपन्या अतिशय चांगल्या प्रकारानं काम करत आहेत. म्हणजे जे तुम्ही एक 4 वर्षांपूर्वी जर परिस्थिती पाहिली असती तर महिलांच्या कंपन्या नव्हत्या.
परंतु आता मात्र परिस्थिती बदललेली आहे आणि महिला एकत्र येऊन देखील महिला कंपनी स्थापन करून अतिशय चांगल्या प्रकारानं कामकाज आपल्याला पाहायला मिळतं. खरोखर म्हणजे जसा पुरुष शेतकरी एकत्र येऊन कंपनी चालवतो तशाच प्रकाराने त्याच सक्षमपणाने महिला देखील आपल्या कंपन्या चालवताना आपल्याला आपल्याच महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. आणि या महिला देखील पुरुषांसारख्याच आपला त्या ठिकाणी शेतमाल एकत्र करून आपली एक सामायिक सुविधा त्या ठिकाणी केंद्र निर्माण करू शकतात. आणि विक्री व्यवस्थेला अनेक पर्याय त्या ठिकाणी आहेत. म्हणजे महिला आपला मालाची प्रतवारी करून त्याची गुणवत्ता वाढवून तो माल थेट ग्राहकांपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्याची विक्री व्यवस्था करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कृषी विभागामार्फत त्या ठिकाणी प्रदर्शनं भरवली जातात. अशा प्रदर्शनाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे मालाची जी आहे तर ती त्या प्रदर्शनात मांडून ग्राहकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तुमचा ग्राहक वर्ग जो आहे तो वाढवू शकतात. किंवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे संस्थात्मक खरेदीदार अनेक प्रकारचे आता मार्केटमध्ये आलेले आहेत. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा ट्रेडर्सवरती आपण विश्वास ठेवू शकत नाही, पण संस्थात्मक खरेदीदार जे आहेत की त्या संस्थात्मक खरेदीदारापर्यंत जर तुम्ही पोहोचलात आणि त्यांच्या मार्फत तुमच्या मालाची विक्री केली तर अतिशय तिथे थोडासा नफा मिळण्याचं प्रमाण कमी असतं, परंतु आपले पैसे त्या ठिकाणी बुडत नाहीत. म्हणून संस्थात्मक खरेदीदारांपर्यंत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पोहोचणं जास्त आवश्यक आहे असं एक माझा अनुभव सांगतो. बरोबर. म्हणजे या माध्यमातून आपण आपल्या शेतीमालाची जी विक्री आहे ती या ठिकाणी करू शकतो. आणि या ठिकाणी आपण उल्लेख केला की महिला सुद्धा यामध्ये कमी नाही आहेत. महिला एकत्रितरित्या येऊन या कामामध्ये अग्रेसर आहेत. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून, महिला बचत गटांच्या माध्यमातून त्या आर्थिक प्रगती जी आहे ती स्वतःची करत आहेत. आता रोहनजी, तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, याचा आपण सभासद झाल्यानंतर या कंपनीचा आपल्याला नेमका फायदा काय होतो? भारतातली आपण एकंदरीत व्यवस्था जर बघितली तर मेजॉरिटी हे अल्पभूधारक शेतकरी आपण आहेत. अल्पभूधारक म्हणजे 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर शेतजमीन असणारे. FPOचं मेन स्थापनेचं कारणच ते आहे की हे अल्पभूधारक शेतकरी एकत्र येणं. कारण की जेव्हा हे एकत्र येत आहेत, एकत्ररित्या त्यांचं माल साठवणूक होतंय, वितरण होतंय आणि हे वितरण करत असताना त्यांना एक स्पेसिफिक मार्केट्स टॅप करता येत आहे. ते त्यांची एक व्हॅल्यू तिथं क्रिएट करतायत. आणि अशा ह्याच्यातच हे एकंदरीत आपण जे म्हणतो हे FPO मॉडेल इथून पुढे हे सक्सेसफुल राहणार या पद्धतीने. बरोबर. कार्यक्रमात एक फोन येतोय आपल्याला. विनयाजी परब आपल्याला फोन करतायत विरारहून. नमस्कार विनयजी, कार्यक्रमात स्वागत. प्रश्न विचारा आपला. मला विचारायचं आहे सर की शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी किती गुंतवणूक असणे आवश्यक आहे? बरोबर, धन्यवाद. आपला प्रश्न समजलेला आहे. गुंतवणुकीसंदर्भात त्यांचा हा प्रश्न आहे. तर रोहनजी, आपण साधारण काय सांगाल? ह्याचं लिमिटेड असं काही नाही आहे की तुम्ही कशा पद्धतीने मिनिमम एक इन्व्हेस्टमेंट, एक शेअर कॅपिटल असतं ते एवढं शेअर कॅपिटल तुमचे जे कंपनी सेक्रेटरीट असतात त्यांच्याकडे तुम्ही ते डिफाईन करता. तुम्ही एवढं इन्व्हेस्टमेंट प्रत्येक त्याच्यातला डिरेक्टर सभासद तेवढं करताय आणि तिथून पुढे तुमची ती वाटचाल चालू होती. पण त्याला असं काही लिमिटेशन नाही आहे. तुमच्या कंपनी सेक्रेटरीकडून तुम्ही शेअर कॅपिटल ठरवता आणि तेवढं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही ही कंपनी सुरुवात करू शकता. बरोबर. म्हणजे सुरुवातीचं जे भांडवल आहे ते जेवढं उपलब्ध आहे आपल्याकडे त्यावर आधारित आपण हा व्यवसाय किंवा ही कंपनी सुरू करू शकतो. रोहनजी, यापूर्वी आपण काही फायदे सांगत होता, तर अजून आणखी काय फायदे आहेत शेतकरी उत्पादक कंपनीचे? सर, ह्याच्यात मी बोलताना हेच म्हणेल की आपण शेतकरी जेव्हा आपण शेतात राबतोय, आपण त्याच्यातले खरं एक मास्टर्स आहोत. मास्टर्स, आपण त्याच्यात डॉक्टरेट घेतलेली आहे. आपण ते चांगलं म्हणजे शेतात आपलं चांगलं पीक घेऊ शकतो, त्याचं चांगलं ब्रँडिंग करू शकतो, आज आपण त्याचं प्रोसेसिंगही करू शकतो. पण कुठंतरी आपण मार्केटिंगला कायम कमी पडतोय आणि तिथंच बऱ्याचशा गोष्टी येऊन थांबतात. तर एक FPO जेव्हा स्थापन होती, जेव्हा तुमच्या जिल्ह्यातले, तुमच्या तालुक्यातले शेतकरी सगळे एकत्र येतात, तर तुम्ही एकत्र येऊन तुम्ही तुमच्या वस्तूची, तुम्ही तुमच्या फळाची, तुम्ही तुमच्या भाजीपाल्याची तुम्ही एक व्हॅल्यू क्रिएट करताय. बरोबर. आता एक उदाहरण घ्यायचं झालं तर ह्याच्यात मी अंजिराचं उदाहरण घेईल. पुरंदरमध्ये पुरंदर हायलँड्स जेव्हा स्थापन झाली, पुरंदरच्या अंजिराला GI टॅग मिळालेला आहे. तो GI टॅग मिळाला, पण तिथून गोष्टी पुढे कशा जायला पाहिजे. तर आम्ही एकत्रित येऊन सुपरफिक्स हा आमचाच ब्रँड तयार केला. आज लागवडीपासून ते त्याचं प्रोसेसिंग पर्यंत मी सांगू इच्छितो की आमचा स्प्रेड, अंजिराचा ज्यूस हा जगातला पहिला अंजिराचा ज्यूस आमच्या FPOनी लॉन्च केलाय. तर ही जी मूल्य साखळी होती ही एकत्रित आल्याने होती. एखादा व्यक्ती आज काम करायचं म्हटलं तर आज पुरंदर हायलँडचं आम्ही गेल्या 8 वर्ष काम चालू आहे. 8 वर्षात आम्ही जे काय यश संपादन केलंय ते एक टीम वर्कमुळे केलंय. सर्व शेतकरी आम्ही एकत्र आल्यामुळे केलेलं आहे. आणि आज प्रत्येक डिरेक्टर त्याची जबाबदारी चोखपणे सांभाळतोय. लागवडीपासून
ते प्रोसेसिंगपर्यंत. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात ते एकत्रित येऊनच घडू शकतात आणि आपण आपल्या शेतमालाची व्हॅल्यू वाढवायची असेल, त्याचं वितरण चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर त्यासाठी एकत्र येणंच हे काळाची गरज आहे. बरोबर. अतिशय चांगले फायदे या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपल्याला होऊ शकतात. याविषयीची आणखी माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती. मंडळी नमस्कार. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात स्वागत. आज आपण शेतकरी उत्पादक कंपनी संधी आणि आव्हाने या विषयावर चर्चा करतोय आणि प्राध्यापक चिंदेजी आणि रोहनजी आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करतायत. चिंदे सर, आपण या ठिकाणी एक फोटो प्रेक्षकांना दाखवतोय. तर यामध्ये साधारण असं दिसतंय की शेतकरी बांधव जे आहेत ते एकत्रितरित्या आलेले आहेत आणि काही चर्चा चालू आहे. तर काय साधारण आहे? सर, 2013 मध्ये जागतिक बँकेच्या साह्याने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कंपन्या करण्याचा एक त्या ठिकाणी प्रकल्प आला आणि त्यावेळेला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी तयार करणं हा विषय जो आहे तर तो शेतकऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी आम्ही या ठिकाणी अशा अनेक बैठका त्या ठिकाणी गाव पातळीवरती घेतल्या. कारण त्यावेळेला आपल्याला शेतकऱ्यांना एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी बनवायची आहे. त्यावेळेला प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या अशा यायच्या की आपण शेतकरी आहोत, आपल्याला शेती करायची आहे, आपण अशा कंपन्या स्थापन करू शकत नाहीत, अशा प्रकारच्या मानसिकता त्यावेळेला शेतकऱ्यांमध्ये होत्या. म्हणून आम्ही अशा प्रकारच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये एक जागृती त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं होतं की आपण देखील जर एकत्र आलो आणि आपल्याला सध्या जागतिक बँक सहकार्य करते, महाराष्ट्र सरकार सहकार्य करते, कृषी विभाग सहकार्य करते, त्यांच्या मदतीनं आपण एकत्र येऊयात आणि हा प्रयोग जो आहे तो करून पाहूयात. कारण एक प्रायोगिक तत्वावरती त्या ठिकाणी कंपनी तयार करण्याचा प्रकल्प आलेला होता आणि म्हणून अशा प्रकारच्या बैठका त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. त्यांना याची जाणीव करून दिली की आपण जर एकत्र आलो तर निश्चितपणे आपण काहीतरी करू शकतो. तर आपण आता सध्या जो फोटो पाहिलाय तर तो आम्ही ज्यावेळेला कंपनी स्थापन केली तर त्यावेळेला आपण एकत्रितरित्या काय करू शकतो. तर आमच्या परिसरामध्ये कांदा हे मुख्य पीक असल्या कारणानं हा कांदा जो आहे तर तो त्यावेळेला नाफेड बफर स्टॉकसाठी, केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी PSF योजनेअंतर्गत कांदा खरेदी करत होतं. परंतु ही कांदा खरेदी फक्त लासलगाव आणि पिंपळगाव ह्या दोनच ठिकाणी चालायची. आणि योजनेचं तर नाव होतं प्राइस स्टॅबिलायझेशन फंड, म्हणजे किंमत स्थिरीकरण योजना, की या योजनेअंतर्गत बाजारातील कांद्याच्या किमती ज्या आहेत त्या स्थिर कशा ठेवता येतील. मग या माध्यमातून आम्ही नाफेडला त्या ठिकाणी कन्व्हिन्स केलं आणि ह्या ज्या कांद्याच्या खरेदी आहेत बफर स्टॉकसाठीच्या ह्या गाव पातळीवरती शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आपण करू शकतो. तर त्या संदर्भामध्ये आम्ही नाफेडकडून परवानगी घेतली आणि शेतकऱ्यांना तयार केलं की आपल्याच परिसरामध्ये आपण हा नाफेडसाठी बफर स्टॉकसाठी कांदा आपलाच ठेवू आणि त्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारचा दर मिळू शकेल. तर अशा ह्या बैठका आम्ही आमच्या गाव पातळीवरती गावागावात घेतल्या, वातावरण निर्मिती केली, शेतकऱ्यांमध्ये ती जागरूकता निर्माण केली आणि आपण एकत्र येऊन चांगल्या प्रकारानं काम करू शकतो अशा प्रकारचा तो संदेश या अशा बैठकांमधून आम्ही शेतकऱ्यांना पोहोचवलो. बरोबर. म्हणजे सुरुवातीला बैठकीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना याचं जे महत्त्व आहे ते या ठिकाणी सांगितलं गेलं आणि आता बहुतांश शेतकरी बांधवांना शेतकरी उत्पादक कंपनीचं महत्त्व, फायदे समजलेच असतील. आता आपण रोहनजी तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही अंजीर फळावरती प्रक्रिया करून त्याचा जो रस बनवलेला आहे हे मला वाटतं जगामध्ये पहिलीच गोष्ट आहे जी आपल्याकडून आपल्या कंपनीच्या माध्यमातून घडलेली आहे. त्याबद्दल खरोखर आपलं अभिनंदन. पण आता हे सगळं करत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर मात कशी केली तुम्ही? सर, अडचणी जाणून म्हणजे आल्यापेक्षा आम्ही जाणून घेतल्या की आपल्या मूल्य साखळीत सप्लाय चेनमध्ये एकंदरीत अडचणी काय आहेत. 2014 पुरंदर हायलँड जेव्हा आम्ही स्थापन केली त्यावेळेला आम्ही पहिले हे आयडेंटिफाय केलं, पहिले हे लक्षात घेतलं की अंजिराच्या पूर्ण लागवडीपासून ते सेल्सपर्यंत, विक्रीपर्यंत आपल्याला कुठं कुठं अडचणी आहेत आणि कुठं आपण कमी पडतोय. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं की ते आपण जसं म्हणतो की पेन पॉईंट्स आपण म्हणतो की ते लक्षात आले आणि तिथून त्याच्यावर आम्ही काम करायला चालू केलं. आणि हे जेव्हा आम्ही काम चालू केलं तेच त्याच्यावर जे सोल्युशन आमच्या एकत्रित निघत गेले तेच आमचं स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे USP ठरलं कंपनीचं. कारण की जिथं जिथं अडचणीत होत्या तिथं पुरंदर हायलँडनी सोल्युशन काढलं. फॉर एक्झाम्पल जसं मी म्हटलं की सुपर फिग हा आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ब्रँड तयार केला. आज तालुक्यातले जेवढे शेतकरी जे सभासद आहेत पुरंदर हायलँडमध्ये आज त्यांचा स्वतःचा ब्रँड आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोचायला निघाला आहे.
गेल्या वर्षीच आम्ही अंजिराची एक पहिली कन्साइनमेंट जर्मनीला हॅम्बर्गला केली, जी देशातून पहिल्यांदाच अंजीर एक्सपोर्ट झालं. त्यानंतर हाँगकाँगला आम्ही काही कमर्शियल कन्साइनमेंट्स केल्या, त्याचं आता प्रोसेसिंग चालू केलेलं आहे. तर हे एकंदरीत जेव्हा घडत असतं तेव्हा त्या शेतकऱ्याचं जो त्याचा भागधारक आहे त्याला एक त्याचा स्वतः आपल्याला एक अभिमान वाटतो की चला माझी कंपनी आहे, माझा ब्रँड आहे आणि मी माझ्या ब्रँडच्या खाली माझं वितरण करतोय. हो हो, आपण आता या ठिकाणी उल्लेख केला की हे आपण निर्यात केलं, या संदर्भातील एक फोटो आपण या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवतोय. हां, कार्यक्रमात आपल्याला एक फोन येतोय. केरूजी पाटील आपल्याला फोन करतायत कोल्हापूर या ठिकाणाहून. पाटीलजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे साहेब की आपण जे छोटे अल्पभूधारक शेतकरी आहे ते छोटे शेतकरी कंपनी स्थापन करू शकत नाहीत. बरं, उत्पादन केलेला माल डायरेक्ट कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावा आणि वितरण करण्यासाठी कंपनीकडे द्यावा असं आमचं म्हणणं आहे. बरं बरं, पाटीलजी धन्यवाद, प्रश्न समजलेला आहे. चिंदे सर, आपण काय मार्गदर्शन कराल? पाटील, आपण जो प्रश्न विचारला की छोट्या शेतकरी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणं अवघड आहे, परंतु तुम्ही आज जर महाराष्ट्रामध्ये जर चित्र पाहिलं तर आमच्याच कंपनीचं तुम्हाला उदाहरण देतो की अतिशय कोरडवाहू परिसरातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. आणि आज हे चित्र तुम्हाला केवळ अहमदनगर जिल्ह्यातच नाही आहे, तर अगदी चंद्रपूरसारख्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला चित्र पाहायला मिळेल की सर्वसामान्य शेतकऱ्यांनी एकत्र येऊन देखील अतिशय सक्षमपणाने कंपन्या चालवलेल्या आहेत. म्हणजे कमी भांडवलामध्ये देखील शेतकऱ्यांनी, फक्त तिथं समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. म्हणजे आपण जे विचारलंय की भाग भांडवलाची अडचण किंवा तो माल कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तिथं द्यायचा आणि तिथून त्याचं वितरण शेतकरी उत्पादक कंपन्यांनी करायचं, तर हे व्यावसायिकदृष्ट्या योग्य ठरणार नाहीये. त्याऐवजी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल एकत्र आणून तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या व्यवस्था निर्माण करणं हा आपल्या आपण विचारलेल्या प्रश्नावरती योग्य पर्याय आहे. बरोबर. रोहनजी, आपल्याला या मुद्द्यावर काही बोलायचं असेल तर आपण मार्गदर्शन करू शकतो. नक्कीच. पाटील साहेबांना मी एवढं सांगू इच्छितो की एकत्र नाही येऊ शकत, इथंच आपली अडचण बऱ्याचदा निर्माण होते आणि तिथंच आपल्याला संधी पण तयार होतीये. कारण की अल्पभूधारक शेतकरी जेव्हा एकत्र येतात, तुम्ही आमचंच उदाहरण घ्या, पुरंदर हायलँडचं, अंजिराची शेती ही 1 एकर 2 एकर 1.5 एकर 2 तिथपर्यंतच घेतली जाते. पण जेव्हा आम्ही एकत्र आलो, आमचं भांडवल पण असं काही हे नव्हतं, आम्ही 5-5 हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही सगळ्यांनी ही कंपनी स्थापन केली. पण 8 वर्ष आम्हाला लागले, पण 8 वर्षानंतर आज आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जे कधी कोणी केलं नाही तेच आम्ही करून दाखवलं होतं. तर तुम्ही तुमच्या तिकडच्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या जर तुमचा जो वाण आहे त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने इनोव्हेशन करताय, तुम्ही कशा नवीन नवीन प्रयोग करताय, तेच प्रयोग तुम्हाला पुढे देशात आणि जगात नाव देऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं एकत्र येणं हेच काळाची गरज आहे आणि तेवढंच त्यासाठीच हे FPOचं मॉडेल हे सक्सेसफुल होणार आहे इथून पुढे. बरोबर. निश्चितच शेतकरी बांधवांनी एकत्रितरित्या येऊन उत्पादित केलेला माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजून जास्तीचे प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे, हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. चिंदे सर, आता बऱ्याच वेळा हमीभाव खरेदी योजना जी आहे शासनाची, यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचे जे सभासद आहेत किंवा जे व्यवस्थापक आहेत ते कितपत सहभागी होऊ शकतात? शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समोर आत्ता मार्केटिंगसाठी 2 पर्याय आहेत. तर एकतर स्वतःची एक व्यावसायिक विक्री व्यवस्था निर्माण करणं, आणि दुसरी जी आहे तर आता तुम्ही पाहता असाल की शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेचं देखील काम करत आहेत. पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातूनच ह्या हमीभावाच्या खरेदी होत होत्या आणि त्यामुळे तालुक्यात जास्तीत जास्त एखादं केंद्र असायचं आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना त्या ठिकाणी करावा लागत होता. परंतु आता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या ज्या स्टेट लेवल एजन्सीज आहेत त्या याच्यामध्ये आल्या कारणानं ही हमीभावाची खरेदी केंद्र जी आहे ती अक्षरशः छोट्या छोट्या गावांमध्ये देखील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी चालू केलेली आहेत. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा आपल्याच गावामध्ये आपल्याच परिसरामध्ये हमीभावाचं खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे त्याचा वाहतुकीचा जो खर्च आहे तो त्या ठिकाणी वाचलेला आहे. त्याच्यानंतर अगदी वेळेमध्ये त्याला आपला शेतमाल जो आहे तो त्या हमीभाव खरेदी केंद्रावरती पोहोचवता त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून येतोय. आणि त्याच्यामुळं ही अतिशय व्यवस्थित अशी दर्जेदार अशा प्रकारची हमीभाव खरेदी योजना महाराष्ट्रामध्ये आता राबवली जाते आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप त्या ठिकाणी एक हातभार लागलेला आहे. बरोबर. म्हणजे थेट सहभाग नोंदवता येऊ शकतो. या ठिकाणी कार्यक्रमात आपल्याला एक फोन येतोय. प्रमोदजी रत्न पारखी आपल्याला फोन करतायत बुलढाण्याहून. नमस्कार प्रमोदजी, कार्यक्रमात स्वागत, प्रश्न विचारा.
नमस्कार नमस्कार नमस्कार. मला उरसाळ साहेबांना प्रश्न विचारायचा की आपण शेतकरीचा गट जर स्थापन करायचा बर तर तो त्या गावापुरता मर्यादित असावा का तालुक्यापुरताही चालतो? बर बर धन्यवाद. आपला प्रश्न समजलेला आहे. रोहनजी, आपण काय सांगाल? नाही, ह्याच्यात मर्यादा नाही आहेत, कारण की गावापुरतं नाही, तुम्ही तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतंही तुम्ही तुमच्या उत्पादक कंपन्या स्थापन करू शकता. फक्त तुम्हाला हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, तुम्ही हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे की तुमचं नक्की ती कंपनी स्थापन करण्यामागचं उद्देश काय आहे. कारण की बऱ्याचदा आपण तिथंच कमी पडतो. त्याच्यात आपण जे जनरली म्हणतो की विजन, मिशन, गोल स्टेटमेंट जे असतात ते तुम्ही आयडेंटिफाय केलं पाहिजे. तुमच्या कंपनीचा नक्की हेतू काय आहे. तो हेतू जर तुमचा जिल्ह्यापुरतं मर्यादित असेल तर जिल्ह्यापुरतं तुम्ही स्थापन करू शकता. गावापुरतं मर्यादित असेल त्या पद्धतीनं तर तुम्ही तिथं मर्यादा ठेवू शकता. त्यामुळे ह्याला मर्यादा नाही आहेत, पण नक्कीच मर्यादा कुठंतरी टाकणं पण गरजेचं आहे, कारण की तुम्ही तेवढ्या कार्यक्षेत्रात तुम्ही चांगलं काम करू शकता, ही तुम्हाला पण त्याच्यात शाश्वती आली पाहिजे. बरोबर. म्हणजे कुठेतरी ते ठरवणं गरजेचं आहे की आपण कोणत्या मर्यादेत कोणत्या क्षेत्रात काम करू शकतो. रोहनजी, काही वेळापूर्वी आपण सांगत होता की मालाची निर्यात पण होऊ शकते याच्या माध्यमातून. तर त्यासाठी आपण उदाहरण दिलं की आपण आता जो व्यवसाय करताय शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अंजीर उत्पादन, तर याविषयीची माहिती आपण सांगा, आपला अनुभव काय आहे तो सांगा. सर, निर्यात आम्ही आता गेल्या वर्षी केली, पण मी जसं म्हटलं पुरंदर हायलँड स्थापन झाली 2014 मध्ये. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचशा काही कृषी प्रदर्शनांमध्ये भाग घ्यायला चालू केला. त्या काही परदेशातही आम्ही कृषी प्रदर्शनांना एखादा मेंबर कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही तिथं जायचो. आणि ते चालू असताना जसं मी म्हटलं की आम्ही तिकडच्या मूल्य साखळीत कुठं कुठं अडचणी आहेत. अंजीर आपलं असं म्हणलं जातं भारतातलं सर्वात चांगलं अंजीर हे पुरंदरचं आहे, त्याला GI टॅग मिळालेला आहे, पण ते पोचू शकत नाही, ते 2 दिवसाच्या वरती टिकत नाही, हे आधी बोललं जायचं. पण जर बाहेरच्या परदेशात गेल्यावर आम्ही बघितलं की जगातल्या कानाकोपऱ्यातून ह्याच्यापेक्षा अति नाशवंत फळं ही एक्सपोर्ट होतात. मग तेव्हा आमच्या लक्षात आलं की जर ते होऊ शकतं तर आपलं अंजीर का नाही होऊ शकत. आणि ते जेव्हा आम्ही आमचं रिसर्च त्याच्या मागे चालू केलं तेव्हा आम्ही लागवडीपासून त्याच्यानंतर स्प्रे शेड्यूल असतात, त्याच्यात हँडलिंग असतं, पॅकेजिंग असतं, टेम्परेचर कंट्रोल असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आयडेंटिफाय करायला चालू केल्या. त्या प्रदर्शनांमध्ये जाऊन आम्ही बऱ्याचशा लोकांना भेटलो आणि मला नक्कीच सांगायला अभिमान वाटेल की 2014 मध्ये ज्या एका जर्मन व्यक्तीला आम्ही भेटलो होतो बर्लिनमध्ये, त्याच व्यक्तींनी 2022 साली आमचं अंजीर इम्पोर्ट केलंय. कारण की एक्सपोर्ट करायची आपल्याला कायम इच्छा असती, पण कोणतरी इम्पोर्टर पण आपल्याला त्याच्यात लागतो. सर, या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण निश्चित येऊया. आपल्याला फोन येतं कार्यक्रमामध्ये. सुखदेवजी चाटे आपल्याला फोन करतायत वाशिम या ठिकाणाहून. सुखदेवजी, नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर. हां, नमस्ते सर. नमस्ते, आपला प्रश्न विचारावा. सर, माझा असा प्रश्न आहे की जे आपली कंपनी स्थापना करायची याची सुरुवात कशी करायची आणि कोण्या बँकेमार्फत सुरुवात करावी सर? बरं बरं. आणि किती सभासद लागेल यांच्यासाठी? हां, सुरुवात कशी करायची, बँकेची मदत कशी घ्यावी आणि साधारण सभासद संख्या किती असावी? चिंदे सर, आपण काय सांगाल? शेतकरी उत्पादक कंपनी जर तुम्हाला स्थापन करायची असेल तर कमीत कमी 10 शेतकरी एकत्र त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. आणि 10 शेतकरी एकत्र येऊन कंपनी कायद्याच्या अंतर्गत तुम्ही ही कंपनी स्थापन करू शकतात. कंपनी स्थापन केल्याच्या नंतर साधारणपणे तुम्ही ही कंपनी कशासाठी स्थापन करता आहात म्हणजे आणि त्याचा उद्देश काय आहे, काय व्यवसाय आपण त्या माध्यमातून करणार आहोत, तर याची एक रचनात्मक मांडणी आपण करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कंपनी स्थापन केल्यानंतर लगेच कुठलीही बँक त्या ठिकाणी सपोर्ट करत नाही आहे. कुठलीही बँक तुम्हाला लगेच त्या ठिकाणी कर्ज देणार नाही आहे. कुठल्याही बँकेमध्ये तुम्हाला कर्ज प्रकरण करायचं असेल तर कमीत कमी तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीचे 2 किंवा 3 ऑडिट तरी त्या ठिकाणी पूर्ण होणं गरजेचं असतं. म्हणजेच उदाहरणार्थ आपण 10 शेतकरी एकत्र आली ही कमीत कमी अट आहे. परंतु तुम्हाला पुन्हा कुठल्या सरकारी योजनेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी 250 शेतकऱ्यांची गरज आहे. त्यामुळे आधी हे ठरवा की तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनी कशासाठी तयार करायची आहे, कोणत्या व्यवसायामध्ये पदार्पण करायचं आहे आणि मग सुरुवातीला ती कंपनी स्थापन करून आपल्या परिसरातील शेतमाल जो आहे सभासदांचा त्याची एकत्रित विक्री व्यवस्था सुरू करा. त्याच्यानंतर त्याच्यातून आपल्या कंपनीचं जे बॅलन्स शीट आहे ते चांगल्या प्रकारानं बनवा. लगेच तुम्हाला बँकेचे जे आहे शेतकरी उत्पादक कंपनीला कर्ज देणार आणि मग अशा वेळेला तुम्हाला जर त्या ठिकाणी कर्ज पुरवठ्याची गरज असेल तर तुम्ही जे संचालक आहात तर त्या संचालकांच्या
माध्यमातून तुम्हाला बँक ही त्या ठिकाणी कर्ज देऊ शकते, कोलॅटरल त्या ठिकाणी संचालकांचं ठेवून. कारण जोपर्यंत तुमच्या कंपनीचं बॅलन्स शीट स्ट्रॉंग होत नाहीये तोपर्यंत थेट कंपनीला कर्ज पुरवठा कुठलीही बँक करत नाहीये. त्यामुळे तुम्हाला आधी स्वतःहून त्या ठिकाणी काहीतरी करून दाखवावं लागेल, आपली कंपनी सक्षमपणे त्या ठिकाणी उभी करावी लागेल, त्याच्यानंतरच तुम्हाला बँक कर्ज पुरवठा करू शकते. बरोबर. म्हणजे आपल्या कंपनीचा आर्थिक जो नफा आहे तो चांगल्या पद्धतीने असल्यानंतर बँक आपोआप तुम्हाला कर्ज देण्यासाठी पुढे येईल. आणि सभासद संख्या शासकीय योजना मिळवायची असतील तर ती जास्तीत जास्त असणं नेहमीच फायद्याचं ठरणार आहे. आता आपण काही वेळापूर्वी आपल्याला रोहनजी सांगत होते की त्यांचे जे अंजीर आहेत ते परदेशामध्ये त्याचं जे वितरण आहे ते झालेलं आहे. तर आपण या ठिकाणी एक फोटो दाखवतोय. तर रोहनजी, आपण काय सांगाल या आठवणीबद्दल, या बातमीबद्दल आपण काय सांगाल? नाही, नक्कीच. ज्या वेळेला आम्ही अंजीर पहिले एक्सपोर्ट केलं तर त्यावेळेला बऱ्याचशा त्याला आव्हानं होते. पण ते आव्हानं जेव्हा मी जसं म्हटलं की आव्हानच आम्हाला एक काहीतरी अपॉर्च्युनिटी होती या सगळ्या ह्याच्यात. कारण की आव्हानं म्हटलं की तिथं कोणीतरी काम करायची एक आपल्याला ताकद आहे, क्षमता आहे. तिथंच आम्ही काम त्याच्यावर चालू केलं. आम्ही शेल्फ लाईफ जे म्हणतो आपण, टिकाऊ क्षमता, ती अंजिराची 2 दिवसावरून आता 15 दिवसावर नेलेली आहे. तर ती 15 दिवसावर नेण्यामागचं आम्ही काही पार्टनरशिप्स केल्या. जसं मी म्हटलं की इम्पोर्टर त्या जर्मनी, हाँगकाँग या देशांमध्ये आम्ही इम्पोर्टर काही त्यांच्याशी पर्सनली भेटून ते एक तयार केलं. त्याच्यानंतर आम्हाला बॅकएंडला बायर क्रॉप सायन्स फूड व्हॅल्यू चेन डिपार्टमेंट होतं. त्यांनी आम्हाला ग्लोबल प्रॅक्टिसेस म्हणजे टर्कीमध्ये काय चालतं, साऊथ आफ्रिकामध्ये काय चालतं, इजिप्तमध्ये काय चालतं, हे त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना इथं शिकवायला आता चालू केलेलं आहे. त्यामुळे हे सगळं आम्ही शिकत असताना आम्ही जेव्हा एक्सपोर्ट पहिल्यांदाच केलं आणि जेव्हा ते भारतातली पहिलीच कन्साइनमेंट ठरली तर हे एकंदरीतच आमच्या तालुक्यासाठी एक खूप मोठी गोष्ट झाली. पूर्ण देशाचं लक्ष आमच्या एक्सपोर्ट कन्साइनमेंटवर वेधलं गेलं आणि अंजिराला एक चांगली प्रसिद्धी मिळाली. बरोबर. यातून आपण लक्षात घेऊ शकतो की आपण उत्पादित केलेला जो माल आहे त्याला चांगला भाव मिळवून देण्यासाठी आपण त्याची निर्यात करून चांगला आर्थिक फायदा आपण मिळवू शकतो. ते साध्य होऊ शकतं या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून. चिंदे सर, आता आपण या शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी कायदेशीररित्या करण्याची प्रक्रिया काय आहे ती सांगावी आणि त्यासाठी कागदपत्र काय लागतात हेही सांगावं. शेतकरी उत्पादक कंपन्यांची तुम्हाला नोंदणी करायची असेल तर कमीत कमी 10 शेतकरी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि हे 10 शेतकरी एकत्र येऊन त्या ठिकाणी आपल्याला कंपनी कायद्याच्या अंतर्गत कंपनी स्थापन करावी लागते. तर ही प्रक्रिया जी आहे ती कंपनी सेक्रेटरी मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागते. किंवा कंपनी सेक्रेटरी तुमच्या परिसरात नसेल तर एखादा तुमचा सीए ओळखीचा असेल तर त्या सीएच्या माध्यमातून तुम्ही कंपनी सेक्रेटरीपर्यंत पोहोचू शकतात. तर ह्या 10 शेतकऱ्यांचे KYC या ठिकाणी लागतात. म्हणजे त्याचा 7/12 उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्याचं 3 महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट. तर अशा प्रकारची ही कागदपत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं लागतं की तो शेतकरी असल्याचा दाखला. म्हणजे 7/12 जरी त्या व्यक्तीच्या नावावरती असला तरी आपल्याला शेतकरी असल्याचा दाखला त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि अशा प्रकारची ही कागदपत्र जी आहेत ती ह्या 10 शेतकऱ्यांची लागतात. त्याच्यानंतर आपल्याला कंपनी कोणत्या नावाने चालू करायची आहे तर ती आरोशीच्या पोर्टलला जाऊन त्याचं आपल्याला नाव नोंदणी करावी लागते. तर कमीत कमी 6 नावं आपल्याला त्या ठिकाणी सजेस्ट करावी लागतात आणि त्या 6 नावामधून कुठलं तरी एखादं नाव आपल्या कंपनीला आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. ती 6ही नावं जर तुम्हाला नाही मिळाली तर पुन्हा आपल्याला नावं चेंज करून द्यावी लागतात. अशा प्रकारे नावाचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी सुरुवातीला होतं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या कंपनीचा MOU आणि AOU, आर्टिकल ऑफ असोसिएशन आणि मेमोरँडम ऑफ असोसिएशन, म्हणजे नेमकं काय उद्देशानं आपण ही कंपनी स्थापन केलेली, काय काय उद्देश आपल्या समोर आहेत, आपल्याला कुठले कुठले व्यवसाय करायचे आहेत, त्याच्यानंतर ह्या कंपनीच्या मध्ये काय नियम आपल्याला असणार आहेत, तर ह्या सगळ्यांची आपल्याला त्या ठिकाणी अगोदरच एक तो ड्राफ्ट तयार करावा लागतो. आणि मग ही नोंदणी झाल्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी सांगताय. खरं तर या मुद्द्याकडे आपण परत येणार आहोत. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय, कर्नाटक राज्यातून आपल्याला फोन येतोय. शिवानंदजी वसेदार आपल्याला फोन करतायत, निपाणीवरून बोलतायत. नमस्कार वसेदारजी, नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. प्रश्न विचारा. निपाणीवरून बोलतोय शिवानंद वसेदार. एखादा शेतकरी आपल्या शेतामध्ये एखादं उत्पादन घेतो आणि ते घेतल्यानंतर आपल्या ब्रँडने म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये नाव ठेवून ते जर विक्री करायचं असेल तर मार्केटमध्ये मग ते कशा प्रकारे केली पाहिजे आणि त्यांची नोंदणी म्हणा किंवा विक्री म्हणा असं कुठल्या मार्केटमध्ये केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून त्याचं उत्पादन घेऊन विक्री आपल्या ब्रँडनं होऊ शकते. मग तुम्ही त्यांना शेतकऱ्यांना
काय मार्गदर्शन करायला असा प्रश्न आहे. हो हो, वसेदारजी अतिशय समर्पक प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद. रोहनजी, खरं तर तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आम्हाला, ब्रँडिंगसाठीची प्रक्रिया काय आहे, असा साधारण प्रश्न आहे त्यांचा. नक्कीच. मी सरांना एवढं सांगू इच्छितो की एखाद्या शेतकऱ्यापुरतं आपल्याला मर्यादित नाही ठेवता येणार. कारण की जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो ते तिथं व्हॉल्यूम आपण म्हणतो की कुठे किती पद्धतीने किती व्हॉल्यूममध्ये तुम्ही त्या मार्केटमध्ये उतरताय, तुम्ही कशा पद्धतीने मग तुमचं मूल्य साखळी तुम्ही तुमचं स्थान निर्माण करताय. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यापुरतं मर्यादित न राहता तुम्ही तुमच्या गावातले तुमच्या तालुक्यातले शेतकरी जर एकत्र आलात, एकत्र येऊन तुम्ही तुमचा ब्रँड क्रिएट केला आणि तो ब्रँड जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये उतरवताय, काही नाविन्यपूर्ण पॅकिंग असेल, काही नवीन प्रोसेसिंग केलेलं असेल, ह्या नाविन्यपूर्ण गोष्टी इनोव्हेशन आणून जेव्हा तुम्ही ते मार्केटमध्ये उतरवताय त्याच वेळेला तुम्हाला ती व्हॅल्यू मिळेल. कारण की मी परत तेच म्हणेल की अल्पभूधारक शेतकऱ्यांचं एखादा खरीददार, आपण खरीददाराच्या साईडने आपण विचार करू. जेव्हा एखादा खरीददार एखाद्या सीझन पुरतं विचार करतो तर त्यांचं एक व्हॉल्यूम ठरलेले असतात की ह्या महिन्यांमध्ये आम्हाला एवढं संकलन करायचं आहे. मग ते संकलन करायचं असेल तर तो एखाद्या शेतकऱ्याकडे नाही मर्यादित राहू शकत. मग त्यासाठी त्याची गरज आज काय की त्याला व्हॉल्यूममध्ये तिकडं उत्पादन हवं आहे. तुम्हाला त्याच्यात फायदा आहे काय की जेव्हा तुम्ही गावातले तालुक्यातले शेतकरी जेव्हा एकत्र येत आहे, तुम्ही तुमची व्हॅल्यू क्रिएट करताय आणि ते डिमांड सप्लाय जेव्हा मीट होतं त्याच वेळेला तुम्हाला तिथून फायदा ठरतो, तुमचा ब्रँड निर्माण होतो. आता मी अंजिराच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही पुणे, मुंबई, कोल्हापूर ह्या शहरांमध्ये अंजीर सहज पोहोचत होतं. अंजीर कुठं पोहोचत नाही हे आम्ही आयडेंटिफाय केलं. मग जवळपास आज भारतातल्या 7 राज्यांमध्ये आमच्या खरीददार जो आहे त्याच्या DC पर्यंत, म्हणजे त्याच्या डिस्ट्रीब्युशन सेंटरपर्यंत आम्ही लॉजिस्टिक सगळं प्लॅन करून ठेवलेलं आहे, त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. तर हे एकत्रित आल्याने तुमचा ब्रँड व्हॅल्यू क्रिएट होते आणि तो ब्रँड तुम्ही मग तुमच्या ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकता. बरोबर. आपण उत्पादित केलेल्या मालाचा ब्रँड आपल्याला करायचा असेल तर एकत्रित येऊन आपण जी गरज आहे ती ओळखणं फार महत्त्वाचं आहे, असं या ठिकाणी आपल्याला रोहनजी यांनी सांगितलं. या विषयाच्या अनुसरून आपण आणखी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण शेतकरी उत्पादक कंपनी, संधी आणि आव्हाने या विषयावर चर्चा करतोय आणि प्राध्यापक चिंदे सर आणि रोहनजी उरसळ आपल्याला मार्गदर्शन करतायत कार्यक्रमामध्ये. आता खरं तर चिंदे सर, हे शेतकरी उत्पादक कंपनी उभा करताना बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे शेतकरी बांधवांना. तर यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर यामधली अडचणी काय आहेत, आव्हाने काय आहेत? शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या समोरची जी आव्हानं आहेत, तर आपण मगाशी पाहिलं की आपण शेतकरी उत्पादक कंपनी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलं आणि ती कंपनी आपल्याला चालवायची आहे. तर अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. आत्ता जर तुम्ही पाहिलं तर हे चित्र बदललेलं आहे, पण ज्यावेळेला आम्ही 2013मध्ये कंपनीची स्थापना करायचं त्या ठिकाणी सुरुवात केली तर त्यावेळेला अनेक समस्यांना आम्हाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं होतं. कारण कंपनी चालवायची तर मग ह्या कंपनीसाठी जागा कोण देणार, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं आहे तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरला भागभांडवल गोळा कसं करायचं, अशा अनेक समस्या त्यापूर्वी होत्या आणि त्याच्यातून आम्ही काही मार्ग त्या ठिकाणी काढले होते. तर जे काही सभासद शेतकरी एकत्र आलेत तर त्यांनी त्यांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे त्या ठिकाणी कंपनीचे शेअर्स घेतले. शेअर्सच्या माध्यमातून काही त्या ठिकाणी भागभांडवल उभारलं आणि हे भागभांडवल उभारून काही त्यावेळेला आम्हाला जागतिक बँकेचं पण सहकार्य मिळालेलं होतं. परंतु आता जर आपल्याला एखादी शेतकरी कंपनी उभा करायची असेल तर ती आपल्या सभासदांनी एकत्र येऊन त्यांच्या माध्यमातून, शेअरच्या माध्यमातून काही आपल्याला आर्थिक तरतूद करावी लागते. त्याच्यानंतर आपले काही सक्षम अशा प्रकारचे सभासद असतील तर ते त्याच्यातला मोठ्या प्रमाणात वाटा उचलू शकतात आणि या पद्धतीनं आपण ते भागभांडवल गोळा करून कंपनीचं सुरुवात करू शकतो. त्याला अनेक प्रकारची चॅलेंजेस आपल्याकडे आहेत. शेतकऱ्यांमध्ये ती वातावरण निर्मिती अगोदर करणं गरजेचं आहे. आपले ते शेअर्स का घ्यावेत तर याच्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांना कन्व्हिन्स त्या ठिकाणी करावं लागतं. त्यांना तुमची कंपनीची भूमिका जी आहे ती मांडणी त्या ठिकाणी करावी लागते आणि मग चांगल्या पद्धतीनं तुम्ही जर शेतकऱ्यांमध्ये आपल्या कंपनीच्या विषयी जर वातावरण निर्मिती केली तर निश्चितपणे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये त्या कंपनीचे शेअर्स घेतात. शेअरच्या माध्यमातून भागभांडवल उभं राहतं आणि अशा प्रकारे माझा तर एक सल्ला असा असेल की कुठल्याही शेतकऱ्यांनी जर एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी चालू करायची असेल तर ती थोड्या भांडवलामध्ये अगोदर चालू करावी. त्याच्यातले जे काही त्रुटी आहेत, धोके आहेत, ते धोके काय नेमके असतात, काय अडचणी येतात, ह्या स्वतः अनुभव त्या ठिकाणी घ्यावा आणि
मग हळूहळू ती कंपनी वाढवत मग त्याचं भाग भांडवल वाढवावं, त्याचा व्यवसाय वाढवावा. अचानकपणे तुम्ही लगेचच सुरुवात करतानाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर केली तर याच्यामध्ये अनेक प्रकारची धोके पण आहेत. हो, आपण या ठिकाणी एक फोटो दाखवत आहे. तर उभारणीसाठी काय अडचणी येतात या ठिकाणी आपण सांगितलं, त्याच्यावर मात कशी करायची हे पण सांगितलं. तर आता या फोटोविषयीची माहिती आपण काय द्याल? स्क्रीनवर आपण हा फोटो जो आहे तो प्रेक्षकांना दाखवतोय, काय सांगाल सर? सर, आपण हा जो फोटो पाहतो तर हा एक नाफेड आणि महा FPC यांच्या संयुक्त प्रोजेक्टमधून आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये 19 ठिकाणी हा प्रकल्प उभा केलेला आहे. बरं. तर जो प्रश्न मगाशी विचारला की भाग भांडवलाचा, तर आम्ही याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कर्ज न काढता नाफेडला प्रेझेंटेशन करून नाफेडच्या आर्थिक मदतीनं हा प्रकल्प त्या ठिकाणी उभारलेला आहे. तर शेतकरी उत्पादक कंपनीनं त्या ठिकाणी एक 26% भाग भांडवल गोळा केलं आणि इतर जे भाग भांडवल होतं ते आम्हाला नाफेडनं पुरवलं महाएफपीसीच्या माध्यमातून आणि हा प्रकल्प उभा राहिला. हा RKVYच्या स्कीममधून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे आम्ही. तर त्यावेळेला ह्याला लागणारं भांडवल आम्हाला नाफेडने दिलं, हा प्रकल्प उभा राहिला आणि त्याच्यानंतर त्याची जी सबसिडी आम्हाला मिळाली ती सबसिडी नंतर नाफेडकडे वर्ग करण्यात आली. तर अशा प्रकारचा हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत हे इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेलं आहे. आपण अशा प्रकारच्या योजना ज्या आहेत ह्या काही शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समूह एकत्र येऊन इनोव्हेटिव्ह त्या ठिकाणी तुम्ही हा प्रकल्प राबवू शकतात. तुम्ही अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या एकत्र येऊन RKVYच्या मधून अशा प्रकारचे प्रकल्प राबवून इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते निर्माण करू आपण शकतो. बरं. रोहनजी, आपण या ठिकाणी काय सांगाल की आपण जेव्हा या कंपनीची सुरुवात केली त्यावेळेस साधारण आपल्याला अडचणी काय आल्या आणि यामध्ये आपण मात कशी केली? अडचणी म्हणण्यापेक्षा सर मी नक्कीच म्हणेल की ह्याच्यात एक आव्हान तुम्हाला मोठं असतं की तुम्ही जेव्हा सभासद एकत्र करताय, तुम्ही तुमचे शेतकरी बांधव जेव्हा एकत्र करताय तेव्हा तुम्ही मी परत तेच म्हणेल की कंपनी स्थापन केली आहे, तुमचं विजन, मिशन, गोल स्टेटमेंट काय, तुमच्या कुठल्या निर्णयांमुळे, तुमच्या कंपनीच्या कुठल्या कार्यामुळे तुमच्या विभागात, तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात बदल घडणार आहे आणि तो बदल तुमच्या जीवनात, शेतकऱ्यांच्या जीवनात हा कसा त्याचं रूपांतर होणार आहे. त्यामुळे आपण जे जसं म्हणतो की तुमची जी विजन आहे स्थापन करताना कंपनीची जी विजन आहे, जो उद्देश आहे, त्या उद्देशाला तुम्ही तुमच्या सर्व शेतकऱ्यांना कसं अलाइन करताय, तुम्ही त्यांना त्या पद्धतीने कसं एकत्र आणताय आणि त्याच्यानंतर तुमची रूपरेषा कशी आहे, 5 वर्षात कंपनी कुठं जाणार आहे, 10 वर्षात कुठे आहे, 15 वर्षात कुठे आहे, पुढच्या 25 वर्षापर्यंत आम्ही पुरंदर हायलँडमध्ये पण ठरवलंय की इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि हे जेव्हा आपण कॉन्फिडेंटली म्हणजे आपण सर्वांना सांगू शकतो त्यावेळेला तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक बदलतो आणि एक प्रोफेशनली रन FPO, जसं मी म्हणलं की आम्ही शासनाचं सबसिडी आजपर्यंत वापरली नाही, कारण की त्याला कारण हेच आहे की आमचं इनोव्हेशनवर भर आहे. इनोव्हेशन करताना आम्ही आमच्या आहे त्या रिसोर्सेस इनोव्हेशनचा मुद्दा या ठिकाणी आपण घेताय, तर त्या संदर्भातला एक फोटो आपण प्रेक्षकांना दाखवतोय की संशोधन जे आहे ते या ठिकाणी सातत्याने सुरू आहे आपल्या ठिकाणी. तर या फोटोविषयी आपण काय सांगा? जी, आमचे डिरेक्टर आहेत अतुलजी कडलक, जे MSc मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. हे एक्सपोर्ट कन्साइनमेंट आम्ही जेव्हा केली होती त्यावेळेचा हा फोटो आहे. तुम्ही एकंदरीत बघताल ते बॉक्स पॅकिंग, त्याच्यावरती जी बॅग आहे ती बॅग आम्हाला स्टेपॅक कंपनी इस्रायलवरून त्यांनी आम्हाला स्पेसिफिकली ती बॅग पाठवली होती, जेणेकरून अंजिराचं जे रेस्पिरेशन असतं, श्वास घ्यायची क्षमता होती, ती आटोक्यात आणली जाते. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या प्रोटोकॉल्स या पद्धतीने आम्ही ते इनोव्हेशन म्हणजे जवळपास आमचं एक्सपोर्ट करायच्या आधी 6-7 महिने आमचं त्याच्यावर काम चालू होतं की कशा पद्धतीने आपण एक्सपोर्ट करणार आहे. त्याचे ट्रायल एरर झाले, बरेचसे फेल गेले, पण फायनली जेव्हा ते कन्साइनमेंट्स सेफली पोचलं हॅम्बर्गला, त्याचा फीडबॅक चांगला आला, त्यावेळेला ते खरं आम्हाला यश संपादन झालं. आणि 2 दिवसापासून 15 दिवसाची लाईफ. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय, प्रभाकरजी फोन करतायत आपल्याला परभणीहून. प्रभाकरजी खरवडे आपल्याला फोन करतायत परभणीहून. सर, प्रश्न विचारा आपला, कार्यक्रमात स्वागत. सर, नमस्कार. नमस्कार. आता शेतकरी उत्पादक कंपनी तयार करायची ग्रामीण मध्ये काय लय मोठे भरपूर शेतकरी भेटत नाहीत. बर, कमीत कमी किती शेतकऱ्यापासून शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रारंभ करता येईल? हो. याविषयीची माहिती काही वेळापूर्वी दिली होती, तरी चिंदे सर थोडक्यात आपण काय सांगा? रोहनजी आपण जी सर, ह्याच्यात
कमीत कमी जसं चिंदे सरांनी सांगितलं की 10 शेतकरी लागतात. पण त्याच्या मागचं एक मूळ कारण मी आपल्याला एकच सांगेल की जेव्हा तुम्ही शेतकरी एकत्र करताय सुरुवातीला तुमच्याकडे 10च लोक तुम्हाला जेमतेम मिळतील. ते पण काय करायला तुम्हाला त्यांना घेऊन यावं लागेल की बाबा नाही या कंपनीत या. पण इथून पुढे जेव्हा तुम्ही एक तुमचं काम कार्य दाखवायला लागता, तुम्ही तुमचं कार्यपद्धत तिथं अवलंबता, नवीन इनोव्हेशन घडतायत, काही चांगल्या गोष्टी घडतायत, जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी मिळते त्या गोष्टींसाठी त्यावेळेला तुम्हाला गोळा करायची वेळ येणारच नाही. स्वतःहून शेतकरी बांधव एकत्र येतात आणि सपोर्ट करतात. आणि याचं एक मूर्तिमंत उदाहरण पुरंदर हायलँड आहे. कारण की जेव्हा आम्हाला प्रोसेसिंग युनिट उभारायचं होतं, भांडवल आमच्याकडे कमी होतं, पण त्यावेळेला जेव्हा ते तालुक्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात आलं की आपण या पद्धतीने एखाद्या कंपनीबरोबर ॲसोसिएट होऊ शकतो, आपण एक आपली कंपनी म्हणून तिला बोलू शकतो, त्यावेळेला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनीच आमच्या कंपनीत इन्व्हेस्ट केला आणि आमचं एक अद्ययावत प्रोसेसिंग युनिट उभं राहिलं. बरोबर. तर या गोष्टी घडतात आणि घडू शकतात नक्कीच. बरोबर. चिंदे सर, आपण या ठिकाणी काय सांगाल, या शेतकरी उत्पादक कंपन्यामध्ये भविष्यातील संधी काय आहेत आणि शेतकरी बांधवांना संदेश आपण काय द्याल? भविष्यातील संधी शेतकरी उत्पादक कंपन्यांना ह्याच आहेत की स्वतः एक व्यावसायिक व्यवस्था तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करा. कारण आज आपण पाहतो की शेतकरी उत्पादक कंपन्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुळसुळाट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण ह्या बहुतेक शेतकरी उत्पादक कंपन्या कुठल्या तरी अनुदानाच्या अपेक्षेनं किंवा नाफेडची किंवा NCCFच्या हमीभावाच्या खरेदी त्या ठिकाणी आपल्याला मिळाव्यात ह्या दृष्टिकोनातून केली जाते. परंतु माझा सल्ला हाच असेल की तुम्हाला जर शेतकरी उत्पादक कंपनी करायची असेल तर आपला स्वतःचा शेतकऱ्यांचा शेतमाल जो आहे तो ग्राहकांपर्यंत विक्रीची व्यवसाय त्या ठिकाणी तुम्ही निर्माण करा, तरच तुम्हाला भवितव्य आहे. केवळ हमीभावाच्या खरेदीमध्ये सहभाग घेऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांना भवितव्य नाही. त्यामुळं व्यावसायिकरण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. रोहनजी, बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्या लवकर बंद पडतात, त्याची कारणं काय आहेत आणि ते होऊ नये म्हणून आपण काय सल्ला द्याल? थोडक्यात सांगावं, कार्यक्रमाची वेळ अतिशय कमी शिल्लक आहे. ह्याच्यात मेजरली एक कारण बऱ्याचदा येतं की शेतकरी उत्पादक कंपनी बंद पडली कारण की त्यांचं विजन मिशन स्टेटमेंट नाही आहे, ते स्थापन का झाले हेच पहिले त्यांच्या सभासदांना क्लिअर नसतं. त्यामुळे जेव्हा तुमचा एक रोडमॅप ठरलेला आहे की बाबा तुम्ही तुमच्या कार्यपद्धत कशी असणार आहे, तुम्ही तुमच्या कार्याने तुम्ही तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात कसा बदल घडवणार आहे, हेच आणि त्याला जोड लागते एक प्रोफेशनलिझमची. तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी जरी असेल तरी ती एक प्रोफेशनली रन पाहिजे, प्रॉफिट्स चांगले कमवले पाहिजे, कारण की तेव्हाच तुम्ही डिव्हिडंड देऊ शकता तुमच्या शेतकऱ्यांना. त्यामुळे त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही एक प्रोफेशनल आउटलुक ठेवताल त्याच वेळेला ती कंपनी चालू शकेल. तुमचा रोडमॅप तयार पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छितो. बरोबर. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण रोहनजी सांगितला. आता शेतकरी बांधवांना चिंदे सर, आपण अशा महत्त्वाच्या कोणत्या 3 गोष्टी सांगाल ज्या डोळ्यासमोर ठेवून याची सुरुवात आपण करायला पाहिजे? शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करताना आपल्या परिसरातील सभासद शेतकऱ्यांना सक्षमपणाने त्या ठिकाणी बाजारपेठ मिळवून देण्याचा उद्देश समोर ठेवून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणं. सरकारी योजना ज्या आहेत त्या योजना ह्या फक्त एक आधार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकतात, परंतु केवळ सरकारी योजना राबवण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करू नका, कारण त्याला भवितव्य नाही. आणि चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना, सभासद शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तुम्ही जर सुविधा दिल्यात तर निश्चितच ह्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून एक चांगला बदल आपल्याला शेतकरी मध्ये पाहायला मिळेल. बरोबर. कार्यक्रमात आपण पाहिलं रोहनजी उरसळ सरांनी आणि चिंदे सरांनी आपल्याला अतिशय महत्त्वाचे मुद्दे या शेतकरी उत्पादक कंपन्यांविषयीचे सांगितलेले आहेत. एकत्र येणं शेतकरी बांधवांनी फार गरजेचं आहे आणि आपला शेतीमाल आपण थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शेतकरी उत्पादक कंपनीची मदत आपल्याला घ्यायची आहे आणि यातून आपलाच आर्थिक फायदा चांगल्या प्रकारे होणार आहे. यासाठी भांडवलाच्या गोष्टी असतील, नोंदणीची प्रक्रिया असेल आणि त्यांचे वैयक्तिक अनुभव आपल्याला चिंदे सर आणि रोहनजी यांनी या कार्यक्रमात सांगितले. प्राध्यापक चिंदे सर आणि रोहनजी उरसळ सर, आपण कार्यक्रमात सहभागी झाला, इतकी सविस्तर माहिती आमच्या शेतकरी बंधू भगिनींना दिली, त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्या दोघांना भावी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.